मनसे अध्यक्ष राज ठाकरेसह इतर आरोपींना आज ठाणे कोर्टामध्ये हजर राहिल्यानंतर आज निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत मनसे नेते अविनाश जाधवजी आहे। काय सांगाल, 2008 सालचं प्रकरण आहे आणि त्याच्यामध्ये पाहिलं तर अनेक आरोपी मनसैनिकांना केलं होतं, स्वतः राज ठाकरेंना पण केलं। आज सुनावणी पार पडली आहे, निर्दोष मुक्तता झाली। मला असं वाटतं की आम्ही 20 वर्ष ही केस लढलो आणि या 20 वर्षात चांगलं काय घडलं तर चांगलं असं घडलं की आज रेल्वेच्या जेवढ्या परीक्षा होतात त्या सर्व परीक्षा या मराठीत होतात। मराठीत इथल्या जेवढे न्यूजपेपर आहेत किंवा चॅनल्स आहेत त्यांना मराठीमध्ये ॲड यायला लागलेले आहेत, मुलांना कळायला लागलेलं आहे रेल्वेच्या परीक्षा होतात। आणि मागच्या 20 वर्षात अनेक मराठी तरुण हे आज रेल्वेमध्ये कामाला लागलेत आणि याचं सर्वस्वी श्रेय हे आमच्या सन्माननीय राजसाहेबांचं आणि त्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे ज्यांनी मागील 20 वर्ष ही केस लढली आणि आज ह्या सगळ्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। मात्र पाहिलं तर मनसे अनेक वेळे अनेक गोष्टीवरती बोट उचलत असतात, मराठी मुद्द्याला हात घालत असतात। मात्र अशात पण देखील आता मनसेच्या लोकांवरती गुन्हा दाखल करणं आणि इतका वर्ष केस चालणं कुठंतरी या ठिकाणी लढायला यश मिळालेलं आहे। मात्र पाहिलं तर अनेक गोष्टी आता समोर येतील, अनेक गुन्हे देखील तुमच्या दाखल आहेत, त्या संदर्भात काय? मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला कोर्टाने निर्णय दिला आणि आम्ही बाहेर येत होतो त्यावेळेला सन्माननीय राजसाहेबांचं एक वाक्य होतं की अस्वलाच्या अंगावरचा एक केस कमी झाला। सो या केसेसनी आम्हाला फरक पडत नाही। हे सगळ्या केसेस ह्या आम्ही महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांसाठी घेतलेल्या आहेत, महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी घेतलेल्या आहेत आणि यातून जर मराठी माणसाचा फायदा होणार असेल तर अशा अनेक केसेस आम्ही घ्यायला पुढेही तयार आहोत। त्याच्यामुळे एक तर नवीन घडलं की आज ज्या वेळेला कोर्ट फेसला निर्णय देत होता त्यावेळेला कोर्टाने असं म्हटलं की आम्ही ही पूर्ण सुनवाई ही मराठीत घेतलेली आहे, याची ऑर्डर देखील मी मराठीत काढणार आहे। सो कोर्टाला पण कळलं, जर सन्माननीय राजसाहेब जर समोर उभे असतील तर ह्या सर्व गोष्टी ह्या मराठीतच झाल्या पाहिजे। महाराष्ट्रात मराठीसाठी जर लढणारा कोणता एकमेव नेता असेल तर सन्माननीय राजसाहेब हे आज कोर्टाच्या देखील वक्तव्यावरनं आम्हाला कळालं। काय पुरावे सादर करताना आल्यामुळे कुठेतरी ही केस ताणली गेली? चुकीच्या पद्धतीने सन्माननीय राजसाहेबांना या विषयात आरोपी करण्यात आलं होतं। राजकीय दबावापोटी हा संपूर्ण गुन्हा सन्माननीय राजसाहेबांवर दाखल करण्यात आला होता आणि मी परत सांगतो की जर मराठी माणसाचं चांगलं होणार असेल, मराठी तरुणांना नोकऱ्या मिळणार असेल तर सन्माननीय राजसाहेब असे गुन्हे घ्यायला मागे पुढे पाहणार नाहीत। ज्यांच्यावरती केस दाखल झाले होते त्यापैकी काही ऑफ झाले आहेत, मृत्युमुखी पडले, तर काही आज हजर होते, त्यातले देखील काही परप्रांतीय म्हणजे या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र असल्याचं समजतं। नाही, सगळेच्या सगळी आपली मराठी मुलं होती आणि मला असं वाटतं की ती सगळी मुलं आज 20 वर्ष रेग्युलर कोर्टात येत होती, कोर्टाच्या या सगळ्या प्रक्रियेत भाग घेत होती। आज आम्ही त्यांचं देखील अभिनंदन करतो की तेही या सगळ्या प्रक्रियेतनं मोकळे झालेत आणि मागच्या 2 वर्षामध्ये आमच्या अनेक महाराष्ट्र सैनिकांवर जे गुन्हे दाखल झाले होते ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं सोडवण्याचं काम सुरू आहे। आमचे ॲडव्होकेट आहेत ओमकार राजुळकर, यांच्या मदतीने ते सगळे गुन्हे काढण्याचं काम आमचं सुरू आहे। नक्कीच पाहायला गेलं तर अनेक केसेस आहेत, ते देखील केसेस येणाऱ्या काळात आता या ठिकाणी निभाव निघतील आणि या ठिकाणी येणाऱ्या केसेस कशाप्रकारे हाताळल्या जातील मनसेच्या ते देखील पाहणं गरजेचं राहणार। कॅमेरा अथर्वसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।